नमस्कार मंडळी, मी सच्चा। आज आम्ही मोठ्या गाडीने नाही तर छोट्या गाडीने निघालो। सगळ्यांनी तयारी केली, सगळेजण टाकाटाक होऊन तयार झाले। डिक्कीमध्ये थैला टाकला आणि गाडीत बसलो आणि प्रवासाला सुरुवात केली। आज आम्हाला जायचं आहे ताज मेहंदी बाबाच्या भजन कार्यक्रमासाठी। प्रवास करत करत आम्ही रोडने समोर जात मस्त गाणे वगैरे एन्जॉय करत आम्ही मूलला पोहोचलो। मूलच्या थोडं समोर आलो, हे मूलचं बस स्टॉप। आणि मग थोडं समोर येताच आम्हाला भूक लागली। गाडीतून सर्वजण उतरले आणि मग समोरून यासाठी निघालो तर हॉटेल वगैरे दिसला। मग तिथे आम्ही डोसा ऑर्डर केला। डोसा छान होता, कुरकुरीत क्रिस्पी। ते खाऊन झाल्यावर आम्ही थोडा समोर आलो बेकरीमध्ये। तिथं मग केक वगैरे घ्यायचा होता। मग थोडा मटकाला लागलो आणि मग ते बाबांसाठी मग केक घेतला, कारण आज बाबांचा वाढदिवस होता। त्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। JB सुपर मार्केटमधून थोडंसं सामान घेतलं आणि समोर मूलवरून आम्ही पुढे एरगावकडे निघालो। एरगाव मूलपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे। गावात पोहोचलो तेव्हा जेवणाचा कार्यक्रम सुरू होता। तिथे एक भाऊ ओळखीचे भेटले, मग त्यांना पण मी व्हिडिओमध्ये घेतलं। त्यानंतर आम्ही मुख्य कार्यक्रमासाठी मग ठिकाणी कार्यक्रमाचा डेकोरेशन खूपच छान होता। आज बाबांचा वाढदिवस असल्यामुळे भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। दरवर्षीप्रमाणे भजन, वातावरण आणि भक्ती सगळंच खूप छान होतं। नंतर आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला। तर मंडळी, असा होता माझा आजचा छोटासा दिवस। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा। ताज मेहंदी बाबा हे श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावांचं प्रतीक मानले जातात। बाबाच्या नावाने अनेक ठिकाणी भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। भक्तांचा असा विश्वास आहे की बाबांच्या नाव घेतल्याने भक्ती मनाला शांती देते आणि जीवनात सकारात्मक आणते। दरवर्षी बाबाच्या वाढदिवसानिमित्त भजन, प्रसाद आणि जेवणाचा कार्यक्रम ठेवला जातो। या कार्यक्रमात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन भक्तिभावाने सहभागी होतात। हीच या कार्यक्रमाची खरी ओळख आहे। भजन, साधेपणा आणि एकोप्याचा संदेश देणारे असे कार्यक्रम समाजाला जोडण्याचं काम करतात। श्रद्धा ठेवा, सेवा करा आणि चांगुलपणाचा मार्ग धरावा, हाच बाबांचा संदेश असल्याचं भक्त मानतात। व्हिडिओ मोठा आहे, याचा पार्ट 2 लवकरच। तोपर्यंत धन्यवाद।